हिट आणि रन कायद्याविरोधात ट्रक सध्या संपावरती असलेले पाहायला मिळते आणि त्यामुळे देशभरासह महाराष्ट्रात मोठा परिणाम जाणवत असलेला आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतील तोच परिणाम मुंबईचं जे दादरचं भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी सध्या आपण बघतोय की नेहमीच गजबजलेलं हे भाजी मार्केट आता कुठेतरी शुकशुकाट असलेलं पाहायला मिळते। मी ज्या ब्रिजवरती उभा आहे जी समोरची दृश्य आपण बघतो आहोत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे ट्रक आहे ते भाज्या घेऊन बाजार समितीतून भाज्या घेऊन हे दादरच्या भाजी मार्केटमध्ये आलेले आपल्याला नेहमीच पाहायला मिळत होते। त्यामुळे मोठी जी गर्दी असते ती या ठिकाणी होत असते आणि या बाजूला जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण जे भाजी मार्केट आहे त्यामध्ये सध्या शुकशुकाट असलेला आपल्याला पाहायला मिळते। नेहमीच या ठिकाणी मोठ्या संख्येने जी गर्दी असते ती आज पाहायला मिळत नसलेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर संपूर्ण या रोडवरती फुटपाथवरती भाज्यांची जी मंडई असते ती लावलेली असते। दादरचा जर विचार केला असता तर दादर हे मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे मुंबईच्या ठिकठिकाणं मुंबई असू दे किंवा ठाण्यापासून मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते या भाजी मार्केटमध्ये येऊन भाजी खरेदी करत असतात। मात्र या संपामुळे हिट आणि रन या संपामुळे कुठेतरी पेट्रोल नसल्यामुळे किंवा ट्रक चालकांच्या या आंदोलनामुळे भाजी मार्केटवरती सुद्धा परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुढे हरी नेगी सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।